मान नदी दुथडी भरून वाहत असतानाच पळशीतील नवनाथ पाटोळे हा 30 वर्षीय युवक प्रवाहात वाहून गेल्यानं अनर्थ घडलाय। मंगळवारी संध्याकाळी 7च्या सुमारास लग्नकार्य उरकून घरी परतत होते, त्यावेळी पळशी जाशी रस्त्यावरील मान नदीच्या बंधाऱ्यावरून येताना त्यांचा पाय घसरून ते नदीच्या पाण्यात पडले आणि प्रवाहात वाहून गेले। या घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधाशोध सुरू केले, परंतु ते सापडले नाहीत। आज सकाळपासून म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह नगरपालिकेची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। नदीपात्रात सकाळपासून शोध मोहीम सुरूच आहे, परंतु नवनाथ पाटोळे यांचा अद्याप शोध लागलेला नाही। या घटनेनं हतबल झालेल्या पाटोळे कुटुंबातील महिलांनी मान नदीची खननाराळानं ओटी भरून प्रार्थना केली। त्यावेळी झालेल्या भावनिक वातावरणानं उपस्थित देखील गहिवरून गेल्याचं पाहायला मिळालं। मानच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर यांच्यासह अधिकारी वर्ग, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ दिवसभर घटनास्थळी थांबून होते। नमस्कार। काल संध्याकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान श्री नवनाथ पाटोळे वय वर्ष 28 हे पळशी गावचे रहिवासी जाशीवरून पळशीकडे येत असताना आपल्या जाशी बंधाऱ्यावरती पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत। यांची शोध मोहीम जी आहे ती महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि म्हसवड नगरपालिका यांच्या माध्यमातून सुरू आहे। गेल्या 4-5 दिवसात मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाला असल्याकारणाने नदी नाले ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढलेली आहे। वाढलेल्या पाणी पातळीमुळे ज्या रस्त्यांवरती पाणी वाहत आहे त्या ठिकाणी नागरिकांनी त्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये, याबाबत वारंवार प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत। आपलं जीवन हे अनमूल्य आहे, त्याच्यामुळे कोणीही वाहत्या पाण्यामध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये अशा प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद।